तर महाराज मला सांगा आता आपण वाटचाल जी चालू आहे वारकरी संप्रदायातली जी चालू आहे आपली जी जी सेवा चालू आहे, तुमची सेवा आहे. तुमची जरी पखवाज वाजवण्याची सेवा असली, माझी जरी कीर्तन करायची, आपल्याला आव्हाने भरपूर येतात. हो, आहेच आव्हाने तर भरपूर येतात. म्हणजे काही रोखणारी माणसं असतात, टोकणारी माणसं असतात किंवा किंवा तुम्ही जसं सांगितलं फार गरीब परिस्थिती होती आधी सुरुवातीला. मग तुम्हाला हे सुरू केल्याच्या नंतर नाही का, आता काही-काही लोकं असं म्हणतात नाही का, काय तुम्ही पखवाज वाजवताय, बाकी काय करताय तुम्ही? नाही का? बरोबर. काय मुलगा करतो तुमचा तर पखवाज वाजवतो. हो. बाकी काय करतो? दुसरं काय करतो? काम काय करतो? बरोबर. पण त्याला हे माहीत नाही की पखवाज वाजवणं ही सोपी गोष्ट नाही. गोष्ट नाही. तर मग अशी काही आव्हानं भली तुमची गरिबीची असो किंवा काही लोकांची जी लोकं नावं ठेवणारी, नावं टोकणारी, रोखणारी असं काही तुम्हाला आव्हानं, अडचणी आलीत का? किंवा अजूनपर्यंत येतात का? हो, आता कसं झालंय नेमकं आपण पखवाज वाजवत असताना बरीचशी लोकं महाराज लोकांनाच म्हणायची, की आता आपल्या परिसरातली जे कीर्तनकार आपले सगळे आहेत. आपले निर्गल महाराज आहेत, वाजे महाराज आहेत, हं, बाटे महाराज. हं. असे कीर्तनकारांनाच कीर्तन आले, की ते कीर्तनाला वाजवायला आपल्याला बोलवायचे. आपल्या परिसरात एकटा एकमेव मी असल्यामुळं सगळेच कीर्तनकार त्यावेळेला आपल्याला म्हणजे आमंत्रण करायचे, "बाबा या इथं आधी काय अमुक ठिकाणी" तेव्हा तुमचं नाव झालं होतं. होय. त्यावेळेला कसं परिसरात एवढे वाजवणारे नव्हते कोण. म्हणजे होते का पण तेवढं नाव नव्हतंच. हां. एक तुमच्याकडे तुमच्या वाजवण्यात एक वेगळी शैली आहे महाराज. एक जादू आहे. बोटात तुमच्याकडे जादू आहे. तर अशा वेळेला खूप अडचणी यायच्या. मग ते महाराज लोकांनाच म्हणायचे, की "तुम्ही त्याला कशाला बोलवता? मग त्याला काय वाजवता येतं?" म्हणजे बाकीची लोकं त्या महाराजांना महाराजांना सांगायचे आमच्या वडिलांना वगैरे. हां, वडिलांना, वाजी महाराज असतील, बाटे महाराज असतील, मिरगल महाराज असतील, तर त्यांना येऊन भेटायची लोकं, की तुम्ही त्याला कशाला वाजवायला बोलवता इथे अरे बापरे! तुमच्या कीर्तनाला? त्याला काय वाजवता येतं? त्याला काहीच वाजवता येत नाही, तुम्ही त्याला बोलवत जाऊ नका." असे सांगायचे. मग आम्ही महाराजांना सांगायचो, की "महाराज तुम्ही जे कोण विचारतात, त्या मंडळींना तुम्ही सांगा, की बाबा तो आता शिकतोय. हं. अजून त्याला काही तेवढं जमतच नाही." आणि आम्ही त्यांना सांगायचो, की "बाबा आम्हाला अजून जमतच नाहीये. खरोखर नाही जमत आम्हाला." आणि अजून देखील आम्ही ते स्तोत्र मानतो. अजून देखील आम्ही सांगतो, आम्ही जरी या पोहोचला असलो आज, हां. तरी सुद्धा आम्ही सांगतो, की आम्हाला अजून काही येत नाही. नाही, नाही. खरंच. महाराजांचं हे जे व्यक्तिमत्व आहे ना, ते त्यांच्या गुरूंसारखंच आहे. आजही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. म्हणजे आज ते एवढ्या मुखावरती पोहोचलेत. आज ते मृदुंग मणी नसून तर मृदुंगाचार्य सुद्धा आहेत. आज त्यांच्या हाताखाली सुद्धा भरपूर मुलं घडत आहेत. तरी सुद्धा त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. ते म्हणणारे काही असू द्या. आणि मी तुम्हाला सांगतो महाराज, जरी हे म्हणणारे किती असले माझ्या वडिलांना सांगू द्या किंवा कुठल्याही कीर्तनकारांना, तरी त्या कीर्तनकारांनी तुम्हाला कधी लांब केलं नाही. आणि